शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला इंद्रजिमी चंबपर वादव सुवंबपर रावण सदंबपर रघुकुल राज पौन बरी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर रामद्युतिराज धावा दवदृंडपर चेता मृगझुंडपर भूषण वितृंडपर जैसे मृगराज तेजतम अंसपर कानजिमी कंसपर त्यो मलिच्य वंशपर शेर शिवराज छत्रपती शिवाजी महाराज जय। नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती केशवरपुडी नावाच्या। आम्ही तर आता इकडनं निघालेलो आहे आणि मागे तुम्ही बघू शकता की पूर्ण ट्रॅफिक पूर्ण रस्ते जाम झालेले आहेत। इकडे गोरबंदरचं काम चालू आहे अशा प्रकारे। सो पहिलं मंदिर आपलं आंध्र प्रदेशमध्ये आहे बसलेलं आहे आणि दुसरं मंदिर जे आता महाराष्ट्रामध्ये बनलेलं आहे भिवंडी आपलं मराठे पाड्याच्या इकडे, आणि आपण इथे व्हिजिट मारणार आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये। सो आपण तिकडे आता गेल्यावरती तुम्हाला कोण जर कुठे आहे कुठे नाही फक्त बघत राहा आणि फक्त तुम्ही एकच बोलू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। बाकी आपल्यासोबत एक महान व्यक्ती आहे जे म्हणजे ही अक्षता, पूर्ण एकदम रॅपिंग केलं स्वतःला पूर्ण उन्हामध्ये, उन्हाचं एवढं आहे। आम्ही जरा लेट निघालो तर जॉब वगैरे करून लगेच म्हणजे हाफ डे निघालो। तर आता बघूया शूट झालं लवकरात लवकर एक्सप्लोर करता आलं तर करूया। बस हे दोन शब्द बोलून बाकी तिथे भेटूया, चला भेटू। अक्षता कसं वाटतं मॅप चुकवून? पहिला अटेम्प्ट केला, पहिल्या अटेम्प्टमध्येच मॅप खल्लास। आता आम्ही आलोय चुकीच्या रस्त्यावर। तो आता ज्यूस का थांबलोय, आता इकडनं परत युटर्न घ्यायला लागेल परत तिकडे, म्हणजे सुरुवात झाली अशी। आणि मॅप सांगणारी बघा ही बघा, मॅप सांगायला हे असेल ना आपण लवकर पोहोचू, जिथे ना 1 तास लागतो ना तिकडे आपण 2 तासात पोहोचू। सध्या या तुम्ही ज्यूस प्यायला। सुरुवातीला रस्ता चुकलोय, असं दे पोहोचू ना, आजच पोहोचू ना, आज पोहोचू। सो फायनली आम्ही आलेलो तर आहे, पण हा जो मागे गेट दिसतो तुम्हाला तिकडनं एंट्री आहे की ना काय आयडिया नाही आम्हाला। पण आता लोकेशन गुगल मॅप फॉलो करून इथपर्यंत आलो आहे। आता आम्ही आज या ठिकाणी जर थांबलो आहे तो कुठे दाखवतो, इकडे दाखवतो का, म्हणजे इकडे 38 मिनिटांवरती इकडनं रस्ता आहे आणि 2 ठिकाण आहे। एक छत्रपती शिवाजी महाराजांचं चौक दाखवत आहे आणि एक हे टेम्पल दाखवतं। ते टेम्पल मला वाटतं हेच असेल। सो अजून तयार मत होते मला की इकडनं गेलं तर पुन्हा परत माघारी यायला लागेल। बघू आपण इकडनंच जाऊया, या गेटनी प्रवास करूया। तुम्हाला गेट दाखवतो तिकडनं एंट्री वगैरे, आणि नंतर पुन्हा लोकेशन आम्ही नाशिक एक्सप्रेस हायवे तिकडनं आम्ही आलो, तर तिकडनं हा जो रस्ता पडतो म्हणजे आम्ही भाईंदरपासून आलेलो, तिकडनं या रस्त्याने आतमध्ये आता इकडे जायचं। सो आता बघूया जर इकडनं आतमध्ये रस्ता भेटला तर पुढे बघूया। सगुणाने आम्हाला धोका दिला। काय तुम्हाला काय बोलायचं सगुणाच्या धोक्याबद्दल? अरे सगुण चालूच होत नाही रे, आम्हाला यायचं इथे बालच्या रोडला आणि ही बाई चालू नाही होत आहे। अरे सगळ्याचा प्रॉब्लेमच आहे रे।
धोकेबाज आहे. ती गरम तरी ना त्यामुळे झालंय. मालिक पण तसंच आणि तिची सगुना पण तशी धोकेबाज. काय नाही अरे गोष्टीचा सोल्युशन पक्का असतो. मला 2दा 3दा आम्ही ट्राय करायचं. नाही झालं नसेल ना तरच चावी काढायची. ती पण खुलत नाही. एकदा परत ट्राय कर तिला. सगळं चालू हो रे. सगळं चालू कर. ट्राय कर. सगळं चालू हो. सगळं meters, turn left onto Chinchavli Road. थांब उतरू दे. चढू कर. चल 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 तू चल. किती खड्डा आहे आतमध्ये. नाशिक एक्सप्रेस हायवे क्रॉस करून पाईपलाईनच्या रस्त्यावरून पुढे येत लाल मातीच्या ऑफ रोडिंग रस्त्याचा आनंद घेत आम्ही पुढे आलो. रस्त्याचं काम चालू असण्या कारणाने थोडी भूलचूक झाली, पण शेवटी आम्हाला हे अविस्मरणीय मंदिर दिसले. या मंदिराची सुरुवात एका विशाल अशा दरवाजापासून होते, जे की तुम्हाला गड किल्ल्यांची आठवण देत आहेत. मुख्य द्वारातून आत आलो की महाराजांची प्रतिमा ही डोळ्यासमोर येते. जय शिवराय मित्रांनो, तुमच्या समोर आता छोटासा इतिहास मांडत आहे. सह्याद्रीची गर्जना झाली, सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी थोर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, आपले लाडके शिवबा. तसेच शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी रायेश्वर मंदिरात 27 एप्रिल 1645 रोजी स्वराज्याची शपथ घेतली होती. अशाच प्रकारे भरपूर असे इकडे तुम्ही बघू शकता. प्रतापगडच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. हेही देखील तुम्ही पाहू शकतात तिथे येऊन. थोडंसं काम चालू आहे या मंदिराचं, हळूहळू हे सगळं पूर्ण होऊन जाईल. अशाच प्रकारे 13 जुलै 1660 या रोजी पन्हाळगडाच्या युद्धात सिद्दी मसूदच्या 3000 शत्रूंवर 300 मावळे भारी पडले होते. तुम्हाला ही स्टोरी तर माहितीच असेल. पावनखिंड तर तुम्ही पाहिलाच असेल. शाहिस्ता खानाची बोटं छाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे कित्येक किस्से आहेत सांगण्यासारखे, जे इथे छायाचित्रितच्या माध्यमातून दर्शवले गेले आहेत. हे सर्व पाहून माझ्या अंगावरती काटा आलेला आणि फक्त एकच गोष्ट मी तुमच्या समोर एक मांडत आहे. प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेलं एक छोटं पाऊल मोठे ध्येय साध्य करतं. जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखं दिसतं.
एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. अशा प्रकारे आपला हा इतिहास आपण कधीही विसरला नाही पाहिजे. आपण आणि आपली येणारी पिढी सर्वांना जाणीव झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील पहिले भव्य असे मंदिर भिवंडीत 56 फूट उंचीचे असून ते 6 महिन्यात शिवभक्तांसाठी भाविकांसाठी ओपन होणार आहे. तसेच 7.5 फूट उंचीची महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. या मंदिराचे काम 2018 पासून चालू झालेलं आहे. बोरवलीच्या पुढं मग कधीपर्यंत बनवले? डिसेंबर बोलताय. डिसेंबर स्थापना या एक काम करा ना, तिथे वही आहे वहीवर नोट डाऊन करा ना. कुठल्या मेसेज वगैरे म्हणजे कधी स्थापना होईल ते? हा ती त्याच्यावरच आहे. त्या चॅनलवर आहे ना पायाच्या येते. इथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा. खूप छान वाटलं इकडे येऊन. आता आम्ही निघतोय. धन्यवाद. सो आता आम्ही इकडे निघालेलो आहे आणि खूप बरं वाटतं, खूप शांतता वाटते इकडे येऊन. म्हणजे वेगळंच म्हणतात ना, निशब्द होईल माणूस एखादा असं कोण आलं तर. आणि इकडे एक विजिटर आहे, हे पण आहे, रजिस्टर आहे. तिकडे तुम्हाला जे पण आहे तुमचं म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आणि ते त्या हिशोबाने तुम्ही सांगणार होता. ह्याला जिकडे आज आता काका भेटले आम्हाला, ते आम्हाला बोलले की डिसेंबरपर्यंत मूर्ती जे स्मारक स्थापना होऊन जाईल. तर ते बोलते की त्या जर तुम्ही नंबर आणि नाव वगैरे देऊन दिलं जर, तर त्या नंबरवरती तुम्हाला कॉल किंवा मेसेजच्या थ्रूमध्ये तुम्हाला माहिती पडेल की कधी स्थापना होणार आहे. सो आता बघूया. जर तुम्हाला ब्लॉग मोठा नाही करायचा असेल तर ब्लॉग तर तसं पण मोठा झाला नसेल आय गेस, बघायला गेलो होतं. कारण की आम्ही फटफट आलो इकडे आणि हे बघा खायला आली, हिला भूक लागली आहे. माझा शूट थांबवलं तिने. हा सगळा शूट जेवढा मला करायचं होतं, सिनेमॅटिक व्हिडिओज करायचे होते, तिने अख्खा शूट थांबवला माझ्या. आणि इथे बघा रगडायला आली. हे बघा आम्ही तिकडे नंबर दिला. काय खाऊ काय का कशी लिहितात नंबर लिहून देतात जी येतात ती. घे मग चटाका पटाका. आणि ते 2 बाटल्या घे का? उघडते की नाही? उघड ना, उघड. लाव ताकद लाव. बघितलं का, पोरींना ना ह्या सगळ्या बाटल्या ओपन करता येतात. उगाच फालतूचे नखरे करतात. कुठला पोरगा बाजूला असेल लगेच ओपन करून दे ना, हे असं असतं. बाकी काही नाही. कोण नसेल तेव्हा काय करतात मग ह्या बायका. झालं. मित्रांनो, तुम्हाला ट्रॅफिक तर दिसतच असेल.
घोडबंदर रस्त्यावरती एवढी ट्रॅफिक जाम झालेली की तो राईटवाला दादा आहे तो झोपून गेलेला. मिनिमम ती अर्धा तास लाईन होती आमची आणि आवाज नीट न आल्यामुळे मला पूर्ण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतंय. बाकी तर काय नाही, पण इथे उभं राहून कंटाळा एवढा येत होता ना. बरं झालं आम्ही तिकडनं घेतलेलं कुरकुरे चिप्स सगळं खायचं सामान घेतलेलं, तर आमचा मस्तपैकी टाईमपास झाला. कुरकुरे वगैरे खाऊन घेऊन आम्ही नंतर मग विचार केला की इकडनं निघायचा कसा आणि काय करायचा. बाकी सर्व मग गप्पा टप्पा मारत होते. कंटाळा आता जाम आलेला आणि थकलेली पण बॉडी एवढी ट्रॅव्हल करून. पण मंदिर बघून खूप बरं वाटलं आणि आता घराच्या दिशेने आम्ही चाललो. सो आज आहे 29 मे 2024. आम्ही आज शूट केलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही हा व्हिडिओ 6 जून 2024 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या दिवशी आम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती टाकणार आहे. तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.